तर तुम्ही समोर बघू शकता आता जे निवडणुका चालू आहेत आपल्या ज्या प्रदेशातील देशातील ज्या निवडणुका चालू आहे आपल्या ज्या जिल्ह्यातील चालू आहेत कार्यकर्त्यांकडून दोघांना मारहाण झालेली आहे. तर लाथाबुक्क्यांनी त्यांना तुडवलं आहे. तर बघू शकता आता वोट करायचं की नाही हे कुणावरती डिपेंड आहे. हा जो उभा राहिलेला आहे त्याला काही कळलेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता तर मारहाणीचं प्रकरण तुमच्या समोर आलेलंच आहे. प्रचाराला विरोध दोघांना बेदम मारहाण शिवसेना कार्यकर्त्यांनी दादागिरी दाखवली. तर बघू शकता शिवसेनेचे जे कारकीर्द जे काय आहेत ते मारहाणीचे जे काही व्हिडिओ दाखवत आहेत तो आपल्या समोर आहे. तर बघू शकता इलेक्शन महाराष्ट्राच्या राजकारणात महापालिका निवडणुकीचा जे काही रणसंग्राम सुरू आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारांना दबाव पैशाचा वापर दमदाटी केल्याने गंभीर प्रकार घडत आहेत. अशातच आता प्रचाराला विरोध केल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दोघांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार दहिसमधून जे काही समोर आलेलं आहे. तर प्रचाराला विरोध केलेले मारहाण पूर्णपणे झालेले आहे. तर तुमच्यासमोर आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की घरात प्रचार करण्यात विरोध केल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून 2 व्यक्तींना बेदम मारहाण केल्याची घटना जे काही समोर येत आहे. तर दहिसर प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जे काही यांच्या प्रचारादरम्यान हा प्रकार घडला. यावेळी लाथाबुक्क्यांनी पक्षाच्या झेंड्यांनीही मारहाण केल्याचा व्हिडिओ आपल्या समोर आहे. तो मी दाखवेलच पण आपण हे पुढे वाचून घेऊया. तर बघू सोमवारी दहिसरच्या विठ्ठलवाडी सोसायटीजवळ रेखाराम यादव यांचा प्रचार जे काय शिंदे गटाकडून सुरू होत होता. जो काय हा प्रचार सुरू करताना काही कार्यकर्ते एका घरात प्रचार करण्यासाठी गेले. तर बघू शकता मात्र त्या घरातून प्रचारासाठी विरोध करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे प्रचार करणारे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्या घरातील 2 व्यक्तींना बेदम मारहाण केली. तर बघू शकता हे काही योग्य तर आहे का नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता ही खूप लेटेस्ट न्यूज आहे. तर बघू शकता व्हिडिओ व्हायरल जे काही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो मी तुमच्यासमोर तर मांडणारच आहे. तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तर होतच आहे. या प्रकरणी MHB पोलिसांनी रात्री शिवसेना शिंदे गटाचे 8 ते 10 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करून धरपकड सुरू केली. तर बघू शकता आपण यांना मत देऊ आणि हे मोठे होणार म्हणजे आपल्या समोरच आहे. तर प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांच्या गुंडागर्दीमुळे परिसरात मोठा राजकीय ताणतणाव निर्माण झालेला आहे. तर या दरम्यान या मारहाणीच्या घटनेवर प्रभागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणूक येण्यापूर्वी जर कार्यकर्त्यांची अशी दादागिरी असेल तर भविष्यात काय होणार अशा प्रश्न दहिसरमध्ये स्थानिक नागरिक तर विचारत आहे. या मारहाण प्रकरणामुळे आता विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता वाटत आहे. तर बघू शकता असे जे काय आहे ते घडत आहे आपल्यासमोर. तर तुम्हीच सांगा मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्यांना आपण निवडून द्यायचं आणि हे म्हणजे बाहेर जे येतात म्हणजे त्यांचा आता गरज आहे ना त्यामुळे ते येणारच आपल्या बाहेर. तर बघू शकता तर दाराच्या बाहेर आल्यामुळे आणि जे आपण जे त्यांना म्हणजे मान सन्मान न दिल्यामुळे तर त्यांना असा राग आलेला आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं पाऊल हे पुढे उचललेलं आहे. तर बघू शकता ज्यांची मर्जी ते मत देतील. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही बघा. तर आमच्या घरी येऊन म्हणजे असं वगैरे करून तर आम्हाला जे वाटन आम्ही करू शकतो. हे तुम्हाला काय वाटत आहे बघू शकता. आणि ह्याच्या पुढे तर या प्रकरणी MHB पोलिसांनी रात्री शिवसेना शिंदे गटाचे 8 ते 10 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करून तर पूर्णपणे त्यांचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर मात्र आता यांना आता निवडून द्यायचं का नाही आता बघू शकता तुम्ही. असं जर करणार असेल तर आपण निवडणुकीस जे काही मत देतो ते आपण मतच द्यायचं की नाही हे तुम्हीच ठरवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटत आहे ह्याच्यावरती. तर हे काही नाही म्हणजे हे खूप प्रकरणी म्हणजे खूप देशात घडलेलं आहे. देशात पण आणि नागरिक जे काय आहे ते म्हणजे त्यांना असं हे केलं जात आहे. एक प्रकारचा दबाव देत झालेला आहे. तर मत दिलंच पाहिजे. तर ते पैशाचं आमिष दाखवून
त्यांच्याकडून मत उकळून घेण्याचं हे तुमचं सर्वात मोठं कारभाव आहे. तर बघू शकता येण्यापूर्वी कार्यकर्त्यांची अशी दादागिरी जर असेल तर भविष्यात काय होणार. तर अशा प्रश्न दहिसरमध्ये सर्वच नागरिकांमध्ये हा खूप मोठा संभ्रम प्रमाणात झालेला आहे. तर काय झालेलं आहे, आक्रमक होण्याची शक्यता झालेलीच आहे. तर बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्यासमोर तर व्हायरल व्हिडिओ झालेलाच आहे. तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो. पण मला नक्की खाली कमेंट करून सांगसाल का की आता तुम्ही या वोटिंग इलेक्शनमध्ये तर मत देणार का आहे का नाही देणार. देणार असाल तर देऊ शकता, काही करू शकत नाही त्यासाठी. तर तुमची मर्जी आहे. तर बघू शकता असे जर का होणार असेल तर दबावाच्या खाली येऊन तुम्ही वोटिंग करणार असाल तर करू शकता, असं काही नाही आहे. तर या प्रकरणी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये मी सांगितलं जाईल. तर खाली कमेंट करून मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.